नमस्कार, माझं नाव स्वामी आनंद बसवेश्वर आणि माझी राज्यसेवा 2019च्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकार आयुक्त गट अ या पदावर नियुक्ती झाली आहे. आणि त्या संदर्भामध्ये बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात की प्रिलिम्सचं काय, मेन्स कशी क्लिअर करायची, इंटरव्ह्यू संदर्भात बरीचशी प्रश्न आहेत आणि खूप मुलांना मार्गदर्शन भेटत नाही आहे. बरेच कोचिंग कुठली जॉईन करायची, प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी काय असावी, कधी क्लिअर करायचं, अटेम्प्ट्स किती लागतात, वेळ किती लागतो वगैरे वगैरे. तर त्या सर्वांचे आपण शंकेचं निरासन करणार आहे त्या ठिकाणी. आणि मी मूळचा लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यातील एका ग्रामीण भागातनं घरणी या गावातनं मी आहे. आणि माझं शालेय शिक्षण गावामध्येच झालं 10वीपर्यंत. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग लातूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधनं उत्तीर्ण झालो. त्यानंतर पॉलिटेक्निक झाल्यामुळं मला इंजिनिअरिंगकडे जावं लागलं आणि इंजिनिअरिंग माझी 2014 साली DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे येथून मी पदवी माझी उत्तीर्ण झालो. 2014 साली माझी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे प्रश्न होता की आता काय करायचं. आणि त्यानंतर मला बऱ्याच काही गोष्टी इन्सिडेन्सेस आहेत, त्यामुळं मला स्पर्धा परीक्षाकडं वळण्याचं अट्रॅक्शन झालं आणि तिथून मग मी निर्णय घेतला की आपण सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायची. 2015 पासून मी सुरुवात केलेली आहे या प्रवासाला. अगोदर मी संघसेवा म्हणजे UPSCच्या प्रिपरेशनमध्ये होतो. त्यानंतर मी 2015 म्हणजे 2-3 अटेम्प्ट झाली माझी UPSCची, पण ते अनफॉर्च्युनेटली क्लिअर नाही झाली, त्यामुळे मला परत राज्यसेवेकडे वळावं लागलं. सो असा एक एकंदरीत प्रवास माझा 5 वर्षाचा आहे. सो 3 वर्ष मी UPSCच्या प्रिपरेशनमध्ये होतो आणि 2 वर्ष मी राज्यसेवेच्या प्रिपरेशनमध्ये होतो. सो सर्व मुलांच्या शंकाचं निरासन म्हणजे की काय प्रिपरेशन, काय स्ट्रॅटेजी, काय अप्रोच काय, आणि प्रत्येक टॉपर्सची स्ट्रॅटेजी खूप डिफरंट असते, प्रत्येकांची बुक लिस्ट खूप डिफरंट असते, प्रत्येकांचा अप्रोच खूप डिफरंट असतो. त्यामुळे गोंधळून न जाता की काय करायचं काय नको करायचं ह्या प्रत्येकानुसार व्हॅरी होतात. त्यामुळे एकदम गोंधळून न जाता एक टार्गेटेड अप्रोच असावा. त्या उद्देशाने मी काहीतरी माझ्या स्ट्रॅटेजीज किंवा माझी जी अप्रोच होता ह्या पूर्ण प्रवासामध्ये त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. स्टार्टिंगचं जे आहे ते पूर्वपरीक्षा. सर्वांना माहिती की पूर्वपरीक्षेमध्येच काय की सगळ्यात मोठी तर ही एलिमिनेशन टेक्निक आहे. म्हणजे 4 ते 5 लाख मुलं अप्लाय करतायत. बरीचशी मुलं म्हणजे जवळपास 60-70% तर मुलं अपिअर होतात एक्झामला. 7 ते 8 लाख फॉर्म यायला आहेत जवळपास राज्यसेवेमध्ये. आणि 4 ते 5 लाखांमधनं कुठं आपण 10 ते 15 हजारांमध्ये येणं ही सगळ्यात मोठी फिल्टरिंग प्रोसेस जी आहे ती म्हणजे पूर्वपरीक्षा आहे. सो सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की पूर्वपरीक्षा कशी क्लिअर करायची, कारण ही पहिली पायरी जी आहे ती पूर्वपरीक्षाच आहे. सो आपण पहिल्यांदा पूर्वपरीक्षेवरती बोलू. पूर्वपरीक्षा म्हणजे काय की 400 मार्क्सची एक्झाम असते. 200 मार्क्स GS1 आणि GS2 म्हणजे जसं की GS2 CSATचा पेपर असतो हे सर्वांना ज्ञात आहे त्या बाबतीत. सो ह्याची स्ट्रॅटेजी काय की हे क्लिअर कसं करायचं, म्हणजे पहिलीच पायरी उत्तीर्ण कशी करायची. आणि सर्वांना माहिती की ही प्रोसेस जी आहे त्यातला पहिला जो हा ऑब्स्टॅकल आहे हा सगळ्यात डिफिकल्ट आहे. म्हणजे जवळपास तुम्ही 4 लाखांमधनं 15 ते 20 हजारांमध्ये येता. त्यामुळे याचा अप्रोच आणि याची स्ट्रॅटेजी एक चांगली असणं किंवा एक वेल टार्गेटेड अप्रोच असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रिलिम्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर GS1 अगोदर मी GS1 वरती बोलतो, त्यानंतर आपण GS2 म्हणजे पेपर 2 वरती बोलू. 200 मार्क्सचे पेपर आहेत. दोन्ही सुद्धा स्कोरिंग पेपर आहेत, तुम्हाला माहिती आहे. 200 मार्क्स इकडे आहेत, 200 मार्क्स इकडे आहेत. UPSCला कसं असतं की CSATचा पेपर जो असतो तो म्हणजे क्वालिफाईंग असतो, म्हणजे तुम्ही 1/3 स्कोअर कराल तर तुम्ही इन आहात. पण राज्यसेवेला कसं दोन्हीच पेपर स्कोरिंग आहेत. त्यामुळे आपण दोन्ही पेपरना डिफरंट स्ट्रॅटेजीज पाहूत की पेपर 1 कसा क्लिअर करायचा आणि CSATसाठी काय अप्रोच असावा. सो अगोदर मी पेपर 1 बद्दल बोलतो. पेपर 1 मध्ये मेजर पोर्शन काय असतो की सर्वांना सगळ्यात मोठी डिफिकल्टी असते की सायन्स, कारण सायन्स हा 1/4 पेपर आहे. जवळपास 20 ते 25 प्रश्न विचारले जातात आणि युजली आर्ट्स बॅकग्राऊंडची, ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडची मुलांना सायन्सबद्दल थोडीशी डिफिकल्टी येते की हा पेपर कसा सॉल्व्ह करायचा, याची क्वेश्चन्स कशी टॅकल करायची. इव्हन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या मुलांना सुद्धा सायन्समध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज आहेत. त्यामुळे आपण पेपर 1 जो आहे तो मेन 2 सेक्शनमध्ये डिवाइड करतोय. पहिला सेक्शन जो आहे तो सायन्स पोर्शन, जो की जवळपास 1/4 असतो. त्यामुळे सायन्स अँड टेक हा एक बाजूला काढला आपण, आणि बाकीचे एक 75 प्रश्न जे की जनरल सायन्सवरती असतात. सो पहिल्यांदा आपण सायन्स अँड टेकवरती बोलू, जो की मेजर डिफिकल्टी असते सर्वांना. तर विषय सायन्स अँड टेकचा बाऊ करायची काही गरज नाही आहे. जरी 20 ते 25 प्रश्न विचारले जातील तरी आयोगाची एक स्ट्रॅटेजी असते की ते 10 ते 12 प्रश्न एकदम मॉडरेट लेवलचे विचारतात, 4 ते 5 प्रश्न एकदम इझी लेवलचे असतात, आणि आणखी 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते एकदम एक्स्ट्रीम डिफिकल्ट असतात, लाईक की खूप चांगला अभ्यास झालेल्या मुलांनाच ते सॉल्व्ह होतात. त्यामुळे काय करायचं की जे 10 ते 12 प्रश्न आहेत आणि बाकीचे जे 3 ते 4 प्रश्न आहेत असे म्हणून एक इझी आणि मॉडरेट अशा 2 पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला टॅकल करता यावेत. कारण असंही आपल्याला 50% स्कोअर करायचं. जर तुम्हाला प्रिलिम्सचा माहिती असेल कट ऑफ किती लागतो, 400 मार्क्सची एक्झाम असते आणि 200 जर तुम्हाला पडले तर एक ॲव्हरेजली तुम्ही इन होण्याचे चान्सेस असतात. 200 पेक्षा जास्त कट ऑफ खूप कमी वेळेस जातो.
त्यामुळे 200 मार्क्स घ्यायचे आहेत तुम्हाला. तर तुमचा एक अप्रोच असा असायला पाहिजे की सायन्स अँड टेकसाठी की आपल्याला 50 to 60% आपलं कव्हरअप व्हावं. आणि जे की आयोग विचारतं फक्त तुम्हाला एक मॉडरेट अभ्यास पाहिजे, मॉडरेट लेवलचा अभ्यास पाहिजे. त्यामुळे 20 ते 25 प्रश्नांकडं एवढं हॉलिस्टिकली न बघता तुम्ही 10 ते 15ला त्याला म्हणजे डिव्हाइड करून बघा, जेणेकरून की काय होईल की 10 ते 15 प्रश्न तुमचे इझिली सॉल्व्ह होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे सायन्स अँड टेकसाठी एवढंच करा. बेसिक बुक्स आहेत सायन्स अँड टेकसाठी जे आपले महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आहेत, किंवा तुम्ही जर NCERTs वाचलात त्यासुद्धा तुम्हाला इनफ आहेत. 11, 12 किंवा 8, 9, 11, 12 अशा काही तुम्हाला 4 ते 5 बुक्स वाचायच्या बेसिक सायन्ससाठी. आणि बायोटेक किंवा जो बायोलॉजीचा पोर्शन आहे हा खूप मेजर पोर्शन असतो, तो तेवढा एक कव्हरअप जर केलात तुम्ही तर सायन्स अँड टेकचा एवढाच अप्रोच ठेवा की 10 ते 12 प्रश्न आपली सॉल्व्ह व्हावीत. त्यामुळे तो एक मेजर पोर्शन कमी होऊन जातो तुमचा, कारण तुम्ही इनपुट जेवढं द्याल त्या पद्धतीने आउटपुट नाही येत. सायन्स अँड टेक खूप मोठं पोर्शन आहे, मी दिवस न रात्र तोच अभ्यास करतो हे नाही चालत. त्यामुळे सायन्स अँड टेकला 10 ते 12 प्रश्नांपुरती तुमची स्ट्रॅटेजी ठेवा, सायन्स अँड टेक क्लिअर अप होऊन जातं. राहिला प्रश्न बाकीच्या 50-75 प्रश्नांचा जो की जनरल स्टडीजचा आहे. तो जनरल स्टडीजचा इश्यू काय होतो की तुम्ही जेव्हा मेन्सचं प्रिपरेशन करता, मुख्य परीक्षेचं, मी ज्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये किंवा आणखी कधीतरी व्हिडिओ रिलीज झाला त्यानंतर मी मेन्सवरती पण बोलेन तुम्हाला. सो मुख्य परीक्षेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता GSचा, तो अभ्यास करताना तुमचा पूर्व परीक्षेचा पण अभ्यास क्लिअर अप होतो, कारण ही इंटिग्रेटेड एक्झाम आहे जवळपास. कारण राज्यसेवेला पण MCQ विचारले जातात, मेन्सला पण MCQ विचारले जातात, म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेला. जर तुम्ही अगोदरपासून जर मुख्य परीक्षेची जर मेन्स GSचा जो पेपर आहे तो जर चांगला केलेला असेल तर तुम्हाला इकडच्या 75 प्रश्नांमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे 75 प्रश्नांसाठी प्रिलिम्ससाठी सेपरेट काही स्ट्रॅटेजी ठेवू नका. तुम्ही राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा जो जनरल स्टडीजचा अभ्यास आहे, जे आपले कोर सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, असे एक 4 ते 5 आपली कोर सब्जेक्ट असतात ज्यावरती की नेहमी आणि वारंवार प्रश्न विचारले जातात. सो तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना या 4 ते 5 कोर सब्जेक्टचा जर अभ्यास झालेला असेल तुमचा जनरल स्टडीजचा, सो तुम्हाला इकडच्या पूर्व परीक्षेमध्ये एवढी डिफिकल्टी नाही येत, कारण तेच प्रश्न त्याच आवाक्यातले असतात. उलट राज्यसेवा मुख्य परीक्षेला एकदम डिटेलिंगमध्ये विचारलं जातं, डीप असतं, पण म्हणजे पूर्व परीक्षेला एकदम वरवरती विचारलेलं असतं तर ते कव्हरअप होऊन जातं. सो प्रिलिम्सला एवढी स्ट्रॅटेजी ठेवा की आपल्याला सायन्स अँड टेकचा असा पोर्शन ठेवायचा जो की 10 ते 15 सॉल्व्ह होतील. GSचा जो पोर्शन तुम्ही करणार आहे तो मुख्य परीक्षेतला जो अभ्यास करणार आहे तो तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये कामी येणार आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेसाठी वेगळी स्ट्रॅटेजी काही गरज नाही आहे. जर तुमचा मेन्सचा चांगला असेल तर तुम्ही इकडेही कव्हरअप कराल. सो असा मिळून एक 100 प्रश्नांचा जो आहे आपला GS1 हा कव्हरअप होऊन जातो. सो मेजर डिफिकल्टी येते GS2 जो की CSATचा पेपर आहे. सो CSATचा पेपर, आणि मोस्टली आपली मुलं नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतील किंवा इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडच्या मुलांना पण CSATमध्ये खूप डिफिकल्टी येते. सो प्रश्न राहतो की मग CSAT कसा टॅकल करायचा, कारण इंजिनिअरिंगवाली मुलं तर जवळपास 120, 130, 140 असा स्कोअर करतात. सो मग ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडवाली जे आपली आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहे त्यांना डिफिकल्टीज होतात. सो प्रश्न मग आता येतो CSAT कसं टॅकल करायचं. CSATसाठी एक नेहमी सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, याला घाबरायची गरज नाही आहे की मॅथ्स नाही येत मला मॅथ्स नव्हतं. प्रश्न मॅथ्सचा नाहीच आहे, तिथं मॅथमॅटिक्स तुम्हाला नाही विचारलं जात. तुम्ही पाहिलं असेल क्वेश्चन पेपर अगोदर, तुम्हाला माहिती 80 प्रश्न विचारले जातात, 2.5 मार्क्सला एक प्रश्न असतो. त्यामध्ये 50 प्रश्न हे उतार्यांचे असतात, जे की सर्वसाधारण मुलांना पण येतात. उतारी मराठीमध्ये पण असतात, इंग्लिशमध्ये पण असतात. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात तो तुम्ही अडॉप्ट करा. लाईक की तुम्ही मराठी प्रिफर करताय, सो तुम्हाला मराठीमधनं फक्त उतारी सॉल्व्ह करायची आहेत की हां उतारी 50 प्रश्न दिलेत, मेजर पोर्शन तर उतारांचाच आहे. राहिलं मग मेजर पोर्शन हा होतोय कव्हरअप तुमचा. राहतो प्रश्न 5 प्रश्न जे आहेत ते डिसिजन मेकिंगचे असतात. सो 50 आणि 5 असे म्हणून 55 प्रश्न झाली, डिसिजन मेकिंग झालं, उतारी झाली. राहतो प्रश्न फक्त आता 25 प्रश्नांचा, आणि या 25 प्रश्नांमध्ये जे मॅथ्स विचारलं जातं ते एकदम मॉडरेट लेवलचं असतं. आयोगाने सुद्धा मेन्शन केलेलं आहे की 10वी ते 12वी पर्यंतच्या लेवलचं तुम्हाला मॅथ्स विचारलं जाईल. सो तिथं लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतं, किंवा काही बौद्धिक क्षमता तुमची टेस्ट करण्यासाठी काही आकृत्या वगैरे दिलेल्या असतात, त्या लॉजिकली तुम्हाला सॉर्ट आउट करायच्या असतात. सो CSATचा अप्रोच ठेवत असताना असं नका म्हणू की मला मॅथ्स नाही येत, मॅथ्सचा तिथं काही एक संबंध नाही आहेत. सो 50 प्रश्नांसाठी तुमची एक स्ट्रॅटेजी ठेवा की तुम्ही जे उतारे वाचताय त्याचं तुम्हाला आकलन किती होतंय, तुम्ही वेळेत तेवढे सॉल्व्ह करताय का, आणि अचूकता किती आहे. आणि डिसिजन मेकिंगचे जे 5 प्रश्न आहेत ते 12.5 मार्क्सला विचारले जातात. त्यामध्ये ॲव्हरेज मुलांना 10 ते 11 मार्क्स पडून जातात. सो तिथली 10 ते 11 मार्क्स कव्हरअप होतात. 50 उतार्यांची तुमची अचूकता राहावी, जे की तुम्ही न्यूजपेपर वाचून कव्हरअप करा, किंवा तुमची जी ओव्हरऑल तुमची मेंटल ॲबिलिटी आहे त्यावरनं सुद्धा तुम्हाला उतारे सॉल्व्ह होतात. सो ही 50 प्रश्न झाली, 5 प्रश्न डिसिजन मेकिंगची झाली. आणि त्या 25 प्रश्नांमध्ये कुठलंही स्टँडर्ड बुक घ्या, मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं कुठलंही घ्या. मी कुठलंही रिकमेंड नाही करणार, कारण सर्वांची क्वालिटीज सेम आहेत. सो कुठलंही एक स्टँडर्ड बुक घ्या ज्यामध्ये की आयोग काय करतं,
15 ते 20 प्रकारची वेगवेगळी प्रश्न विचारतात. त्यांचा एक पॅटर्न सेट असतो. इनपुट आउटपुटचा प्रश्न आहे, सिक्वेन्सिंगचा प्रश्न आहे, वेन डायग्रामचा प्रश्न आहे, अशी प्रश्न ते परत 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 त्याच पद्धतीने विचारले जातात. फक्त फिरून काहीतरी डेटा इकडे इकडे केला जातो स्वॅप. त्यामुळे त्या 25 प्रश्नांसाठी एक स्टँडर्ड बुक घ्या, तुम्हाला जे आहे जवळ मार्केटमध्ये अवेलेबल ते, आणि त्यातली 15 ते 20 प्रकारची जे म्हणजे क्वेश्चन्स विचारले जातात ते परत 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 सराव करा. त्याचं जर प्रॅक्टिस व्यवस्थित झालं तर त्या 20 ते 25 प्रश्नांपैकी जवळपास 15 ते 20 आरामात सॉल्व्ह होतात. जर तुम्हाला 5 ते 10 नाही आले तरी चालतील, कारण वेळेची तिथं कमतरता असते, कारण तुमचा उत्तरांमध्ये पण वेळ जातो. सो 15 ते 20 प्रश्न जरी तुम्हाला आले तिथं, तर तुमचा ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर टोटल तुमचा स्कोर 130+ असतो. अशी जर तुमची स्ट्रॅटेजी असेल तर 50 प्रश्न उत्तरांसाठी तुम्ही तुमची मेंटल ॲबिलिटी वापरताय, स्पीडमध्ये रीड करताय आणि अचूक सॉल्व्ह करताय. हे स्पीडमध्ये रीड केल्याने काय होतं की तुमचा पेपर कव्हरअप होतो आणि हे एक त्यातल्या 50 प्रश्नांचा मेजर पोर्शन कव्हर होऊन जातो. माइंड रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही डिसिजन मेकिंग सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये सगळ्यांना 10 ते 11 मार्क्स पडून जातात. सो तो काही मेजर इश्यू नाहीच आहे आणि कोणाला त्याबद्दल डिफिकल्टीही नसेल कदाचित. सो तो मेजर इश्यू कव्हर झाला. राहतो 25 प्रश्न. सो 25 प्रश्नांसाठी एक स्टँडर्ड बुक घ्या, त्यातली 15 ते 20 परत परत रिवाइज करा पॅटर्न, जो पण फॉर्मॅट असेल तो. जसं की मी मेन्शन केलं इनपुट आउटपुट सिक्वेन्सिंग वगैरे किंवा सिरीजचे असतात क्वेश्चन, ते तसे जर तुम्ही सॉल्व्ह आउट केले तर तुमचे जवळपास 15 ते 20 सॉल्व्ह होतात. सो असा एक टोटल प्रिलिम्सचा अप्रोच असावा, जेणेकरून की तुम्हाला राज्यसेवेच्या ह्या पेपरमध्ये मेन्स तिकडं कव्हर होऊन जाईल, म्हणजे मेन्समध्ये तुमचा जनरल स्टडीज कव्हर होऊन जाईल आणि सीसॅटसाठी तुम्ही हा अप्रोच वापरताय. सो हा टोटलमध्ये अशी प्रिलिम्स कव्हरअप होते आणि 400 मार्क्सपैकी तुम्हाला 250च्या जवळपास मार्क्स पडतात आणि तुम्ही एक शुअर शॉट म्हणजे कितीही कट ऑफ व्हॅरी झाला तरी तुम्ही प्रिलिम्सच्या ह्याच्यामध्ये इन असता. सो हा एक अप्रोच असावा असं मला वाटतं.